कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तू आशुतोष देसाई? आशुतोष रामचंद्र देसाई म्हणजे देसाई ऑटोमोबाईलचा मालक होतो। अरे मग इथे कशाला घाम घालतोय हा? अरे तिथूनच ऑर्डर सोडायची ना। आम्हालाही वाटतं असं जगावं, पण काय आहे नशीब साथ देत नाही। तुम्हाला काय नशिबाने दिलंय ना, तरी पण इथे येऊन घासायची आहे। काय आहे, हा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे। आता माझा पर्स्पेक्टिव्ह आहे का, इथे काम करणं हे जास्त इंटरेस्टिंग आहे। तिथे त्या एसी केबिन मध्ये बसून नुसते ऑर्डर सोडणं हे जरा थोडं बोरिंग आहे। इथे काय आहे, दुनियादारी कळते, लोकांचे चेहरे ओळखायला मिळतात, इतर गोष्टी समजतात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यात मी मेहनत करतोय त्या मेहनतीचं कमावून खातो। नाईस, करा। आत्ता मला कळतंय की शिवा मला कामगारांना 8च तास काम करण्यावर का भर देत होती। आत्ता मी त्यांना समजू शकतो। ए बाजू बाहेर झाली ना, सगळी तयारी झाली ना? अगं एकदम कडक तयारी झालेली आहे। शिवा, तू आणि जिजू ना असे सरप्राईज खेळत राहा, आम्हाला मजा येते। ऐका ना, मी काय म्हणते, तुम्ही लाईट चालू का नाही केलं? एवढं लावलंय आपण। अगं शिवा सरप्राईज देणार आहे ना। बरं मला सांग, केक रेडी आहे का? हा रेडी आहे, मी तो घरी ठेवून आले फक्त। हा ठीक आहे। पण मला अजून एक टेन्शन आहे जरा, म्हणजे आशूला मी दिलेलं गिफ्ट आवडेल ना? शिवा इतकं भारी गिफ्ट देते, आवडणार आहे गॅरंटी। आवडेल ना? चालेल मग काय। जिजू आले। अरे काय म्हणते? तू असं का चालतोय? इकडे 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 काय झालं तुला? तू लंगडतो का असा? थँक्स यार तू। अगं मी ते मुरगळलाय पाय लोकल मध्ये चढताना। अरे तू घाई केलीस का आशू? आई ग, गर्दी इतकी होती, मी काय करू? अरे आशू, तू सोडायचीस ना ट्रेन, तुला किती वाजता सवय नाही तर नको करत जाऊ ना असं। काही हे बघ, सोडायची काय, जमेल जमेल, हळूहळू जमेल। हे बघ, आता सायकल चालवताना आपण पडतो, आपल्याला कुठे माहिती असतं आपण पडणार, पण आपण शिकतो ना, तसंच आहे ते। हळू आशू, तू असं काय करतो? जरा सांभाळून करत जा ना। सांभाळून पुढच्या नेक्स्ट प्रॉमिस। भावांनो, इकडे तिकडे बघा, इकडे तिकडे बघा, काय आहे नवरा बायकोचे काही खासगी क्षण आहेत, इकडे तिकडे बघा। तुम्ही काय कर, एक तर त्याला एवढं लागलं आणि तुम्ही वाटेल तसं काय बोलताय रे? अरे पण त्याला छान वाटते तू करतोय। ऐक ना, हे मांजा, आज काय इथे? आओ जिजू ते ना। ते तुम्हाला लागलं ना म्हणून बघायला आले सगळे। काळजी जिजू। हा अच्छा बघा, काळजी बर, वा किती छान, माल लागलंय, स्वप्न पडलं तुम्हाला। शिवा काय झालं जावे पुन्हा? अरे थोडं लागलं पायाला, बाकी काय. लागले? अरे ए पोरांनो, पायाला लागलं मला सांगितलं रे। जावई बापूंना लागलं, पण लागलंय ना, लागलंय हे महत्वाचं आहे। थांबा, अरे ए जावई बापूंना लागलंय, संघर्ष नगरच्या जावई बापूंना लागलंय। अरे ये लवकर या, अरे जावई बापूंना लागलंय, अरे या लवकर। काय नाही, पण लागलंय ना त्यांना। काय जावई बापू लागलं? काही नाही, फार काही झालं काय सांगता, फार नाही लागलं ना? नाही काही नाही, फार आता येत आहे ना? अहो इथपर्यंत चालतच आलो नाही। काय कसं काय लागलं? ते ट्रेन मध्ये चढताना लागलं, गर्दी होती। अहो सांगायचं होतं ना, मी आमच्या ह्यांना पाठवलं असतं बाईक घेऊन। काही नाही, एवढं काही नाही, काही आजच व्हायला हवं होतं का? एक मिनिट, आज नक्की काय? जिजू, आता तुम्ही बघाच, तुमचं दुखणं असं पळून जाणार आहे ना। एक मिनिट, काय नक्की काय चाललंय का इथे? ते जावई बापू, हो तुम्ही आमच्या वस्तीत राहताय हा. ना, मग तुमचा विषय हलक्यात घेऊन कसं चालेल? कुठला विषय काय? विषय हार्ड आहे।
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.